मिथुन राशी 9 ते 15 जून 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी जूनच्या या आठवड्यात अतिशय शुभ धनलक्ष्मी योग तयार होईल। खरं तर या आठवड्यात मंगळाची चंद्रावर दृष्टी असेल। चंद्र वृश्चिक राशीत आणि मंगळ सिंह राशीत भ्रमण करेल, त्यामुळे लक्ष्मी योगाचे शुभ संयोजन तयार होईल। ज्योतिषशास्त्रात धनलक्ष्मी योगाचे वर्णन खूप शुभ मानले गेले आहे। लक्ष्मी योगाला महालक्ष्मी राजयोग असेही म्हणतात। अशा परिस्थितीत ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे मिथुन राशीच्या लोकांना पूर्ण लाभ मिळणार आहे। या राशींना केवळ करिअरमध्ये यश मिळणार नाही, तर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील असेल। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि यशाने भरलेला राहणार आहे। आठवड्याची सुरुवात काही मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या घराचे आणि कुटुंबाचे वातावरण आनंददायी राहील। विशेषतः कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सौहार्द आणि समजूतदारपणा वाढेल। क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल। हा आठवडा व्यापारी वर्गातील लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे। तुमच्यासमोर जुनी गुंतवणूक आता फायदेशीर ठरू शकते। जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो। या राशीच्या नोकरदार महिलांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे। करिअरच्या प्रगतीसोबतच कौटुंबिक आदरही वाढेल। प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये भावनिक सुसंवाद वाढेल, ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील। वैवाहिक जीवन देखील आनंददायी आणि शांत राहील। तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा प्रत्येक आघाडीवर पाठिंबा मिळेल। आरोग्याच्या बाबतीत आठवडा सामान्य राहील। कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्येची चिन्हे नाहीत, परंतु दिनचर्या आणि आहारात संतुलन राखणे आवश्यक असेल। ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी नशीब, स्थिरता आणि संतुलन घेऊन येईल। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांसाठी बदल आणि संवादाची भूमिका महत्त्वाची असेल। तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता असेल आणि तुमच्या अभिव्यक्तीचा इतरांवर खोलवर परिणाम होईल। नवीन योजना सुरू होतील आणि जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी देखील मिळेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामात सर्जनशीलता आणि नवीन विचारसरणीने पुढे जाल। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। व्यवसायात मार्केटिंग आणि नेटवर्किंग चांगले परिणाम देईल। जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर गैरसमज टाळता यावेत म्हणून पारदर्शकता राखणे आवश्यक असेल। प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संवाद आणि प्रामाणिकपणा नाते मजबूत करेल। कोणत्याही गोष्टीला अनावश्यकपणे अतिशयोक्ती करणे टाळा। वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद शक्य आहेत, परंतु ते शहाणपणाने सोडवता येतील। कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल। मिथुन राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, तसेच कामाच्या प्रती प्रामाणिक असणं गरजेचं आहे। नवीन लोकांशी भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काहीतरी शिकवण मिळेल। तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल। लवकरच प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे। मिथुन राशीला या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळणार आहेत। तुम्ही काही व्यावसायिक निर्णय घेऊ शकाल। तुम्हाला ग्रहांची अनुकूल साथ लाभेल, पण काही बाबतीत संयम आणि धीर बाळगणे गरजेचे राहील। तुम्हाला या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अधिक मेहनतीने काम पूर्ण करावे लागेल। कार्यक्षेत्रात नवीन संधीची दारे उघडतील। तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल। वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावित होतील। तुम्ही नवे प्रोजेक्ट हाताळू शकाल। नोकरदारांना बदलीची संधी मिळेल। तुम्हाला नवीन जागेत काम करण्याची संधी मिळेल। व्यवसायात उत्तम प्रगती होईल। तुम्ही केलेल्या व्यावसायिक योजना सफल होऊ शकतात। मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा ऊर्जात्मक असेल। तुमची अभ्यासातील एकाग्रता वाढेल। तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले यश मिळेल। उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल। चांगले यश मिळेल। मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ होईल। तुम्ही विविध क्षेत्रातून चांगली कमाई कराल। तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल। तुमचे उत्पन्न वाढेल, पण तुम्ही ऐशोआरामाच्या वस्तूंवर खर्च करणे टाळावे। जोखमीच्या गुंतवणुकीत अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या। गरजेपेक्षा अति खर्च करणे टाळा, यामुळे तुमची आर्थिक स्थिरता राहील। तुम्हाला भविष्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल, त्यामुळे बचत करा। मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहील। फक्त मानसिक ताण व झोपेची तक्रार जाणवू शकते। यासाठी ध्यान, प्राणायाम व योगा करा। तसे सकाळी चालायला जा। तुम्हाला आरोग्याला प्राधान्य द्यावे लागेल। मिथुन राशीच्या कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील।
नात्यांमधील दुरावा कमी होऊन स्नेह वाढेल. घरात एखादी नवीन वस्तू खरेदी केली जाऊ शकते. तुम्हाला घरातील वृद्धांची काळजी घ्यावी लागेल. मिथुन राशीच्या प्रेमी जोडप्यांना आपल्या नात्यात पारदर्शकता ठेवावी लागेल. जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधावा लागेल. मिथुन राशीच्या वैवाहिक जीवनात आकर्षण वाढेल. जोडीदारासमोर भावना खुलून व्यक्त कराल. मिथुन राशी या आठवड्यात तुमचा स्वामी ग्रह बुध तुमच्या सामाजिक स्वभावाला चालना देतो. त्यामुळे संवादामध्ये क्षमता वाढतील. विशेषतः 10 जूनच्या आसपास, जेव्हा नेटवर्किंगद्वारे एक रोमांचक संधी निर्माण होऊ शकते. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधा. व्यावसायिकदृष्ट्या तुमची अनुकूलता चमकते. अचानक होणाऱ्या बदलांसाठी सतर्क राहा, ज्यामुळे वाढ होऊ शकते. वैयक्तिक क्षेत्रात वैयक्तिक आणि सांप्रदायिक अशा दोन्ही प्रकारच्या दुहेरी वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या मल्टीटास्किंग क्षमता वाढू शकतात. 13 जूनच्या आसपास तुमच्या वैयक्तिक विकास प्रवासावर आत्मपरीक्षण करा. ध्यान आणि जर्नलिंग स्पष्टता देऊ शकते. प्रेम आनंददायी आश्चर्य आणू शकते आणि आठवड्याच्या शेवटी अविवाहित व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीशी भेटू शकते. कामासह विश्रांती संतुलन करून तुमचे कल्याण जपा. जड जेवण टाळा आणि हलके उत्साही क्रियाकलाप निवडा. आर्थिक विवेक तुम्हाला चांगली मदत करेल. लहान परंतु विचारपूर्वक खरेदी लक्षणीयरित्या प्रभावित करू शकतात. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या जीवनातील विविध पैलूंना नवीन संतुलनासह सुसंवाद साधा. या आठवड्यात मिथुन राशीसाठी भाग्यशाली रंग हिरवा असेल. भाग्यशाली संख्या 7 आहे. भाग्यशाली वार हा मंगळवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी विनाकारण हट्ट करू नका. आहे त्या गोष्टीत समाधानी राहा. एकंदरीत पाहता मिथुन राशीसाठी येणारा नवीन आठवडा हा शुभ राहणार आहे.